नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण अपूर्णांक या घटकातील समछेद अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची हे उदाहरणाद्वारे समजून घेणार आहोत। सर्वप्रथम काही उदाहरणे मी दिलेली आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आधारित काही सोपी शाब्दिक उदाहरणे दिली। परंतु अशा अपूर्णांकाच्या बेरीज आणि वजाबाकी आपल्याला येतात, पण शाब्दिक उदाहरणामध्ये दिलं की थोडं आपण अडखळतो। तर असे उदाहरण कसे सोडवायचे बघा। ज्यावेळेस आपल्याला समछेद अपूर्णांकाची बेरीज करायची असते त्यावेळेस एवढं लक्षात ठेवायचं की समान छेद जसा आहे तो तसाच घ्यायचा आणि अंशांशाची बेरीज करायची। मग याची बेरीज केली आपण, अंशांशाची 7/7 हे उत्तर आलं। मग तुम्हाला परीक्षेमध्ये पर्यायामध्ये हे उत्तर पर्याय नसतो, तर त्यावेळेस त्याचं पर्याय 1 पण असू शकतो, म्हणून याचं उत्तर आहे 1 किंवा 7/7। त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आहे बघा, 4/9 अधिक 5/9 अधिक 2/9 अधिक 1/9 अधिक 7/9 या पाचही अपूर्णांकाची बेरीज करताना जो नियम वरी वापरला आपण तोच नियम खाली सुद्धा वापरायचा आहे। समछेद अपूर्णांकाची बेरीज करताना जो समान छेद आहे तो खाली घ्यायचा आणि अंशाची बेरीज करायची। सगळ्या अंशाची बेरीज आपल्याला करायची। 4 आणि 5 9 आणि 2 11 आणि 1 12 आणि 7 19। मग अंशाच्या ठिकाणी आलं 19, त्याचं उत्तर आलं 19/9। आता याच पद्धतीनं समछेद अपूर्णांकाची वजाबाकी आपल्याला करायची आहे। 13/15 वजा 9/15 जो नियम बेरजेला होता तोच नियम वजाबाकीला सुद्धा लागणार आहे। समान छेद खालती घ्यायचा आणि अंशाची वजाबाकी करायची। 13 आणि 9 ची वजाबाकी केली, अंश येतो 4 आणि छेद 15। त्याच पद्धतीने इथं बघा, 10/11 वजा 3/11 वजा 5/11 या तीन अपूर्णांकामध्ये अंशाची तुम्हाला वजाबाकी करायची। 10 मधून 3 वजा करा 7, 7 मधून पुन्हा 5 वजा करा 2। तर अशा पद्धतीनं समछेद अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने करता येते। असे कितीही अपूर्णांक असले समछेद, त्यांची बेरीज असली वजाबाकी असली तर या पद्धतीनं लवकरात लवकर उत्तर काढायचं। आता पाचवं उदाहरण बघा, उदाहरण शाब्दिक उदाहरण आहे, परंतु याच पद्धतीची क्रिया त्या ठिकाणी करायची आहे आणि आपल्याला सोडवायचे। प्रश्न आहे, रमेश काकांनी त्यांच्याकडील एकूण शेतापैकी 3/5 शेताची पेरणी केली असल्यास पेरणी न केलेली जमीन किती? आता बघा, रमेश काकाकडे जेवढी जमीन आहे त्या जमिनीपैकी 3/5 शेतीची पेरणी केली। काकाकडे जमीन किती असेल बघा, त्या रमेश काकाकडे जमीन असेल 5/5 आणि त्याच्यापैकी पेरणी किती केली? 3/5। एकूण जमीन किती आहे त्यांच्याकडे? एक किती एकर आहे त्याचा 1 भाग आहे। मग त्याच्यापैकी त्याचे 5 भाग केले, 5 पैकी 5 भाग म्हणजे एकूण जमीन, आणि त्याच्यातली पेरणी केलेली जमीन किती? 3/5। आता याची वजाबाकी करा, छेद जशास तसा 5 मधून 3 वजा करा, किती येतो उत्तर? 2। म्हणजे रमेश काकांनी पेरणी केलेली जमीन होती 3/5 आणि न पेरणी केलेली जमीन होती 2/5। मग आता या पर्यायापैकी आपल्याला कोणतं योग्य उत्तर आहे ते आपल्याला शोधायचं। हे उत्तर आहे योग्य। याच पद्धतीनं दुसरं उदाहरण आहे, समीरने 2/9 पेरू खाल्ला व 5/9 पेरूचा भाग त्याच्या मित्राने खाल्ला, तर दोघांनी मिळून किती पेरू खाल्ला? आता इथं बघा, समीरने पेरू खाल्लेला आहे 2/9 आणि त्याच्या मित्राने खाल्लेला आहे 5/9। मग आता दोघांनी मिळून एकूण किती खाल्ला? तर इथं आपल्याला काय करायचे? बेरीज करायची। म्हणजे 2/9 अधिक 5/9। आता याच्यामध्ये समछेद अपूर्णांक आहेत म्हणून छेद जशास तसा, अंशांशाची काय करायची आपल्याला? बेरीज करायची। 2 आणि 5 किती झाले? 7 झाले, म्हणजे उत्तर आलं 7/9। मग आता या शाब्दिक उदाहरणाचं उत्तर काय असणार आहे? 7/9। तर या 4 पर्यायापैकी बघा, पर्याय क्रमांक बी हे उत्तर असणार आहे। तर अशा पद्धतीचे साधे सोपे प्रश्न असतात, परंतु न समजल्यामुळे मुलांचे चुकतात। तर अशा प्रश्नाचा सराव तुम्हाला करायचा आहे, जास्तीत जास्त उदाहरणं सोडवायचे आणि याचा सराव केल्यानंतर तुम्हाला काही अडचण येणार नाही। तर धन्यवाद मित्रांनो। धन्यवाद। असं करायचं.